नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 27 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की अर्जुन सायलीवरती खूपच नाराज असतो आणि किल्लेदारांच्या घरामध्ये सगळे डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. आता हे प्रतिमात्यांच्या लक्षात येतं. आता प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन तुला भात वाढू का? तर अर्जुन म्हणतो की नाही नको. राकेश म्हणतो, अर्जुन अरे तुझंच घर आहे, लाजू नको, सारी घे ना. अर्जुन म्हणतो जेवण होत आले माझं म्हणून, आणि अर्जुन काहीच जास्त बोलत नाही. सुमन काकू म्हणतात, अर्जुन सायली अरे तुम्ही दोघं जण आज अगदी शांत शांत आहात, काही झालंय का रे म्हणून. आता बघा ते फक्त ना दोघे एकमेकांकडे बघतात आणि या दोघांचं भांडण झालंय हे सगळ्यांच्या लक्षात येतच. सायली म्हणते की नाही नाही काहीच झालेलं नाहीये म्हणून. आणि आपण पाहतोय पुढे इकडे किल्लेदारांच्या घरातला सीन. आता किल्लेदारांच्या घरामध्ये सुद्धा ना रात्रीचं जेवण सुरू असतं. आता प्रतापराव सुभेदार म्हणतात, अरे हे काय अस्मिता अजून जेवायला झाली नाही. कल्पनाताई म्हणतात, अहो ती मगाशीच जेवली, आता ना ती गोलूला झोपवते. इतक्यातच विमल म्हणते, वहिनी उद्या पुरण करायचं असेल ना तर मग डाळ भिजत घालू. कल्पनाताई म्हणतात, पुरण का बरं? तर विमल म्हणते, वहिनी तुम्ही विसरलात का? हो उद्या तर वटपौर्णिमा आहे ना म्हणून. आता कल्पनाताई ना एकदम जीभत चावतात आणि म्हणतात, अरे हो खरंच की, माझ्या तर ना डोक्यातूनच निघून गेलं होतं. अश्विन म्हणतो, डॅड बघताय ना तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली की मम्मा आता तुमच्यासाठी पूजा करायलाच विसरली म्हणून. आता विमल हसायला लागते. प्रतापराव म्हणतात, काय हे कल्पना, तुला जर का पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून नको असेल ना तर मला तसं क्लिअरली सांग. हा कल्पनाताई म्हणतात, गप्प बसावं, काही काय बोलताय. आणि पुढे म्हणतात की अहो सायली आपल्या घरी आल्यापासून आहे ना सगळं काही तीच लक्षात ठेवते आणि ती ना सगळ्यांची तयारी करते आणि मगच मला आठवण करून देते म्हणून तर माझ्या लक्षात नाही ना राहिलं, असं कल्पनाताई सांगत असतात. आणि म्हणतात, आणि तसंही उद्या मी पूजा आणि उपवास दोन्ही सुद्धा ना करणारच आहे म्हणून. आता आपण पाहतोय की अश्विन म्हणतो की मम्मा सायली वहिनीला उद्या उपवास नको हा करू देऊस. कल्पनाताई म्हणतात, हो नाहीच मी उपवास करू देणार, आणि तसंही ना की गरोदरपणामध्ये ही पूजा करायचीच नसते. त्यामुळे मग विमल म्हणते की पण वहिनी हे सायलीताईंना तर माहिती आहे ना. कल्पनाताई म्हणतात, हां माहिती असेल तरी पण मी तिला फोन करून सांगते, नाही तर ती उगाचच आहे उपवासाचा घाट घालायची. म्हणून कल्पनाताई काय करतात की सायलीला आता व्हिडिओ कॉल करतात. इकडे सायली अर्जुन जेवतच असतात. आता व्हिडिओ कॉल आल्यानंतर सायली लगेचच फोन उचलते आणि म्हणते, आई बोला ना म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात, काय गं कशी आहेस तू? सायली म्हणते, मी बरी आई. आता कल्पनाताई म्हणतात, सायली तू इथे नाही आहेस ना गं, तर आम्हाला सगळ्यांना ना खूप चुकल्यासारखं वाटतंय गं इथे. आणि खरंच त्यांना ना घरात ना खूपच उदास वाटत असतं. सायली म्हणते, आई खरंच मला सुद्धा ना तुमची खूप आठवण येते, पण सुमन काकू आणि प्रतिभा त्या माझी ते इतके लाड करतात ना की बस. आणि आता राकेश लगेचच गाणतोंड करतो. अर्जुन म्हणतो, मम्मा सहजच फोन केलास ना गं? तर कल्पनाताई म्हणतात, हो अरे काय आहे ना की मला ना सायलीला सांगायचं होतं की उद्या वटपौर्णिमा आहे तर तू पूजा आणि उपवास दोन्ही सुद्धा करायचं नाही म्हणून. आणि आता हे सगळं अर्जुन ऐकत असतो. हां आणि आपण पाहतोय की सायली म्हणते की हो आई चालेल, मला प्रतिमात्यांनी सांगितलं आहे की गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करायची नसते म्हणून. आणि सायली पुढे म्हणते, पण आई मी निदान उपवास तरी करते ना. तर हे वाक्य ऐकलं की अर्जुन खूपच चिडतो. प्रतिमात्या म्हणतात, नाही सायली तू फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना कर की मला हा नवरा 7 जन्म मिळू देत म्हणून, ठीक आहे, आणि तेवढंच पुरे हां तुझ्यासाठी, असं प्रतिमात्या म्हणतात. आता बघा पुढे कल्पनाताई म्हणतात, अगं मी सुद्धा की नाही अस्मिता अर्जुन आणि अश्विनच्या वेळेस ना तिघांच्याही वेळेला वटपौर्णिमेची पूजा नव्हती केली म्हणून आणि उपवाससुद्धा नव्हता ठेवला. सायली म्हणते, आई तरीसुद्धा गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करण्याचा दुसरा कोणता तरी मार्ग असेलच ना म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना वाटतं की अरे काय करूया सायलीचं. आता हिला काहीच सांगितलं ना तर साईल ऐकतच नसते. आता अर्जुन लगेच चिडतो आणि जोरात म्हणतो, तू दरवेळेला हट्ट का करतेस गं बायको? अगं प्रेग्नेंट असताना तुला कुठली तरी नेहमी रिस्क घ्यायलाच हवीच आहे का म्हणून. असं अर्जुन सायली अंगावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की कधीतरी तू ऐकायला शिक ना म्हणून, प्रत्येक वेळेस काय ग तुझ्या मनासारखं. तर लगेच बघा सुमन काकू म्हणते, बरं बरं अर्जुन तू ना चिडू नकोस, जेव बरं शांतपणे. तर अर्जुन म्हणतो, पोट भरले माझं म्हणून ताटाला नमस्कार करतो आणि आता तिथून निघून जातो. आता सगळ्यांच्या लक्षात येतं की अर्जुन आणि सायलीचं नक्कीच बिनसलंय म्हणून. आता राजेशने हे सगळं पाहिलेलंच असतं. आपण पाहतोय की लगेचच सायली काय करते, चिडलेली असते. प्रतिमाने त्याने बघता क्षणी लगेच चेहरा छान करते. इकडे कल्पनाताई म्हणतात, काय ग सायली अर्जुनला आता काय झालं म्हणून. तर सायली म्हणते, आई काही नाही हो, मी आता उपासाचा हट्ट धरला ना म्हणून ना ते जराशी चिडलेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात, बरं हे बघ मी उद्या ना तिकडेच येते, मी प्रतिमा आणि सुवन आम्ही तिघीजणी सुद्धा ना एकत्रच पूजा करायला जाऊ, ठीक आहे. सायली म्हणते, हो आई चालेल म्हणून. आणि आता फोन ठेवला जातो. आपण पाहतोय की फोन ठेवला की लगेचच आहे ना सुमन काकू म्हणते की वहिनी मी काय म्हणते की मी सगळी तयारी करून ठेवते, उद्या कल्पना वहिनी आल्या की आपण निघूयात हां पूजेसाठी म्हणून. असं म्हटल्यानंतर प्रतिमात्या म्हणतात, हो चालेल ना. आणि राकेश मनात म्हणतो असतो, अर्जुन आणि सायलीवरती ना कशावरून तरी ना भांडण झाले, आता हे भांडण कशावरून झाले ना हे मला बघायलाच हवं, असं राकेश मनातच म्हणत असतो. सायली म्हणते की मी आलेच हां म्हणून. सायलीचं जेवण झालेलं असतं. आता सायली न जाते आणि अर्जुनच्या रूममध्ये. आपण पाहतोय पुन्हा प्रतिमात्या म्हणत असतात की सुमन बघितलंच ना गं सायलीचं
अर्जुनवरती एवढं प्रेम आहे ना की उद्याची वटपौर्णिमा साजरी नाही करायची असं म्हटल्यानंतर तिचा जीव अगदी खालीवर झाला की नाही गं. तर सुमन काकू म्हणते हो ना म्हणून. आणि आपण पाहतो इकडे पुन्हा सुमित्रांच्या घरचा सीन. विमली ते वटपौर्णिमेची तयारी करत असते, हळदी कुंकू आहे ना पंचपाळ्यामध्ये काढत असते आणि म्हणत असते वहिनी मी हे सगळं इथं असं असं ठेवते म्हणून सगळं सांगते. आता इतक्यात प्रतापराव येतात आणि म्हणतात अरे अजून वटपौर्णिमेची तयारी झाली नाही आहे तुमची. विमल म्हणते होती ना आणि म्हणते की सायलीतही नाही येत ना म्हणून एक एक गोष्ट आहे ना आठवून त्याची तयारी करावी लागते म्हणून. आता प्रतापराव म्हणतात एरवी ना तुम्हाला एरवी काही बघावं सुद्धा लागत नाही हो ना म्हणून. आता बघा आता आहे ना या कल्पनाताईंचा चेहरा ना जरा उदास वाटत असतो. प्रतापराव म्हणतात की कल्पना अगं काय झालं गं म्हणून एवढा चेहरा तुझा उदास का, एवढी तू गप्प काय आहेस म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात की अहो बघा ना उद्या सायलीला पूजा करता येत नाही यासाठी नाही आनंदाचं कारण नाही, पण उद्या अस्मिताला पूजा करता येणार नाही त्याला काही आनंदाचं कारण नाही आहे ना म्हणून. शेवटी आईच आहे ना ती, तिला बरोबर मुलीच्या भावना लगेच लक्षात येतात. आणि कल्पनाताई म्हणतात उद्या अस्मिताच्या मनाची अवस्था काय असेल ना काय माहिती. इतक्यात प्रतापराव म्हणतात मला सुद्धा ना अस्मिताची काळजी वाटते, पण तू ना स्ट्रेस नको घेऊस, मी बोलतो अस्मिताशी असं प्रतापराव म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की तिचं मन शांत कसं राहील ना आता आपल्याला हे बघायला हवं. इतक्यातच आहे ना अस्मिताने येऊन हे सगळं ऐकलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात अस्मिताचा चेहरा पडलेला असला ना की मला बघवत नाही हो, पण त्या सचिनची ना तर लायकीसुद्धा नाही आहे की त्याच्यासाठी ना कोणी दुःखात राहू म्हणून. आणि आपण पाहतो की अस्मिताला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. आणि कल्पनाताई म्हणतात आणि तरीसुद्धा उद्या मी आणि प्रतिमा जेव्हा पूजेला जाऊ ना तेव्हा अस्मिताला तर थोडंसं वाईट तर वाटेलच ना असं या कल्पनाताई म्हणत असतात. आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुन आणि सायलीचं सीन. इकडे अर्जुन आता रागाने ना रूममध्ये येऊन बसलेला असतो आणि रूममध्ये आल्यानंतर आहे ना तो त्याच्या लॅपटॉपवरती त्याचं काम करत असतो. इतक्यातच आहे ना सायलीसुद्धा तिथे येते. आणि बघा आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण तर आता बोलत नसतात, पण अर्जुन काय करतो की त्याला ना सगळ्या गोष्टी आठवत असतात की सायलीने कसं त्याला सांगितलेलं असतं की मला हे ॲक्सिडेंटचं जे गोष्ट आहे तर ती पुन्हा रिक्रिएट करायची आहे म्हणून. आणि अर्जुनला हे काही मान्य नसताना त्यामुळे दोघांमध्ये वाद झालेला असतो. आता या सगळ्या गोष्टी आठवून अर्जुन झालेला असतो डिस्टर्ब आणि रुसून बसलेला असतो. आता सायली येते आणि रागाने अर्जुनकडे बघते आणि बेडवर झोपते आणि अर्जुन त्याच्या कानात हेडफोन घालून एकदम लॅपटॉपवरती ना खटाखट बटन दाबत असतात. आता सायली उठते आणि जोरात त्याच्यात कानातून ना हेडफोन काढून घेते आणि म्हणते माझा राग त्या लॅपटॉपवरती काढायची काही गरज नाही आहे. उद्या वडाची पूजा आणि उपास मी दोन्हीसुद्धा करणार नाही आहे आणि अपघात तुम्ही सांगितल्याशिवाय पुन्हा घडून आणणार सुद्धा नाही आहे समजलं असं आता सायली म्हणते आणि रागाने झोपून जाते. आपण पाहतोय आता सायली झोपली की अर्जुनला सुद्धा खूप वाईट वाटतं. आणि आता अर्जुन आपण पाहतोय की मनात म्हणतो की मी हे खूप आनंदाने करतोय असं नाही आहे गं बायको. आणि म्हणतो की पण हे बघ खरंच एक बाप म्हणून एक नवरा म्हणून तो ॲक्सिडेंट रिक्रिएशन करण्याची परमिशन मी तुला देऊ शकत नाही असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की सॉरी बायको म्हणून. आपण पाहतो इकडे प्रतिमा त्या कोणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि म्हणतात हो ना चला तुम्हाला माझी कल्पना आवडली ते एक बरं झालं, आता जसं ठरलंय तसं उद्या सगळं पार पाडायचं. हां वटपौर्णिमेच्या दिवशी सायलीच्या चेहऱ्यावरती अगदी मला ना आनंदच हवा आहे, नाराजी दिसता कामा नये, बरं उद्या भेटूच असं म्हणून कल्पनाचा आहे ना प्रतिमा त्यांना फोन ठेवतात त्यांनी. बघा नक्कीच आहे ना आता या कुसुमताईला फोन केलेला असतो. आता आपण पाहतोय पुन्हा दुसरा दिवस उजाडलेला असतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा. तर आपण पाहतोय कल्पनाताईनं खूप छान तयार झालेले असतात आणि प्रतापराव तिथे असतात आणि म्हणतात कल्पना अगं काय किती छान दिसते म्हणून. आता सगळ्यांच्या समोर कल्पनाताईला असतात ना आणि म्हणतात अहो काहीतरीच काय. इतक्यातच विमल येते आणि विमल म्हणते हे घे वहिनी मी पूजेस ताट तयार केले आणि आता निघायला उशीर करू नका नाहीतर पाऊस वाढेल. हां आता कल्पनाताई म्हणतात हो निघतेच आहे मी म्हणून. इतक्यातच प्रतापराव म्हणतात की अश्विन मला काय म्हणायचं आहे की काल आपण उगाचच तुझ्या मम्माला चिडवत होतो नाही का. आणि पुढे म्हणतात अरे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बघ किती उत्साहात तयार झाली का नाही ती हो की नाही असं प्रतापराव म्हणत असतात. अश्विन म्हणतो तुम्ही ना खरंच खूप लकी आहात डॅड, अशी सगळ्यांनाच अशी ना प्रेम करणारी बायको नाही मिळत आहे. आता अश्विन कोणत्या इंटेन्शनने बोलतो ना हे कल्पनाताईंच्या लक्षात येतं आणि मनातच त्या म्हणतात की माझ्या मुलांच्या नशिबात हे काय आलं आहे. अश्विनला तर वाटतंच आहे की त्याच्यासाठी पूजा करणारं कोणीच नाही आहे म्हणून. आणि आता अस्मितासुद्धा हळवी झाली तर इतक्यातच आहे ना अस्मिता तिथे येते आणि आता लगेच एक पार्सलवाला येतो अस्मिता सुभेदार. तर अस्मिता म्हणते हां मीच या ना म्हणून. आता ती पेस्ट्रीचा बॉक्स आणलेला असतो आणि आता अस्मिताकडे येतो. आता प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता आज काय शॉपिंग केलंस म्हणून. कल्पनाताई म्हणतात शॉपिंग नाही केलेलं मी डॅड, माझ्यासाठी आणि अश्विनसाठी एक खास गिफ्ट पाठवलं आहे. तर आता हे गिफ्ट कुणी पाठवलं आहे ते पुढे बघा आणि त्यासाठी रिव्ह्यू ना प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. अश्विन म्हणतो पण आपल्यासाठी कुणी आणि का पाठवलं असेल बरं. आता अस्मिता म्हणते सांगते विमल जरा प्लेट्स घेऊन ये गं. आता विमल जाते ना प्लेट्स आणण्यासाठी. आता आपण पाहतोय
की त्या म्हणजे ते हे जे आहे ना तर ते पेस्ट्री पाठवलेली असते, ते कुरिअर वगैरे काही नसतं. आता हे बघितल्यानंतर प्रतापराव म्हणतात, पेस्ट्री आज काही कोणाचा वाढदिवस आहे का? तर अस्मिता म्हणते, डॅड आज ना एक खास दिवस आहे, मी आणि अश्विन 7 जन्म आमच्या विचित्र जोडीदाराबरोबर घालवण्यापासून सुटका झाली, आमच्यावरचं नाही खूप मोठं संकट दूर झालं म्हणून असं म्हणते. आणि अस्मिताना मूड फ्रेश करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असते. आणि अस्मिता म्हणते, मग हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून कुणीतरी आमच्यासाठी काहीतरी खास पाठवले. आता कल्पनाताई म्हणतात की आपण हे सगळं पाठवलंय कुणी? इतक्यातच ना फोन येतो. आता तो फोन असतो सायलीचा आणि तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. आणि अस्मिता म्हणते, जिने पाठवलंय ना तर तिचाच हा कॉल आहे म्हणून. आणि लगेचच म्हणते, हाय सायली म्हणून. आता सायलीसुद्धा तिकडून म्हणते, खाल्ली का पेस्ट्री? आणि अस्मिता म्हणते, हो आम्ही सेलिब्रेशन सुरूच करणार होतो म्हणून. आणि आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात की सायली अगं तू अस्मिता आणि अश्विनच्या करता पेस्ट्री पाठवल्यात म्हणून. तर सायली म्हणते, हो आई, अहो आज वटीपौर्णिमेचा दिवस आहे ना, म्हटलं आजच्या दिवशी अस्मिता कशी आहे हे पाहण्यासाठी ना मी फोन केला होता. पण आम्ही दोघेजण एकत्र एकच गोष्ट म्हणालो की अशा जोडीदाराची साथ मागण्यापेक्षा अशाच जोडीदारांपासून सुटका झालेलीच बरी म्हणून असं सायली सांगत असते. इतक्यातच अश्विन फोन घेतो आणि म्हणतो, तू अगदी ना बरोबर बोलतेस सायली, आजचा दिवस आहे ना वाईट वाटून गेल्यासारखा अजिबातच नाही आहे, उलट मस्त सेलिब्रेट करण्यासारखं आहे म्हणून. आणि सायली म्हणत असते, आणि म्हणूनच तर आज छळणाऱ्या नात्यापासून सुटका झाली हे सांगून साजरं करण्यासाठी मी तुम्हाला पेस्ट्री पाठवली, मज्जा करा. हां, अस्मिता म्हणते, मज्जा करा म्हणजे? अगं आपलं ठरलं होतं ना एकत्र सेलिब्रेशन करायचं म्हणून, तू पेस्ट्री ऑर्डरच केली नाही आहे का अजून स्वतःसाठी? असं काय करतेस गं? आज तर तुझा वटपौर्णिमेचा उपाससुद्धा नाही आहे ना गं म्हणून. आता सायली म्हणते, हो माझा उपास नाही आहे, पण तुमच्यासाठी म्हणून तुमच्याबरोबर मी सुद्धा पेस्ट्री खाणार आहे म्हणून असं सायली सांगते. आता हे अश्विन म्हणत असतो की वा व्हेरी गुड म्हणून. कल्पनाताई म्हणतात की सायली नाही कमाल आहे हां तुझी, काय आहे ना की अगं एखादी बाई ना गरोदरपणामध्ये फक्त स्वतःचा आणि आपल्या बाळाचाच विचार करते, आणि त्यातून तर तू आता माहेरपणासाठी गेली आहेस आणि तरीसुद्धा तू आमच्यापैकी सगळ्यांचा विचार करतेस ना गं म्हणून. आता अस्मिता म्हणते, आणि अजूनही तिथे असून सुद्धा ना तिला माझीच काळजी आहे म्हणून. आणि म्हणते, आता सायली म्हणते की हे बघा ताई, आपण शरीराने जरी वेगळं असेल ना तरी मनाने एकत्रच आहोत ना असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की बरं चला आता पेस्ट्री खाऊयात म्हणून. आता काय होतं, अश्विन म्हणतं हो हो चालेल, पहिल्यांदा मी घेतो हां. म्हणून अश्विन काय करतात, बॉक्समधली पेस्ट्री काढतो आणि अश्विन आता पहिल्यांदा अस्मिताला पेस्ट्री खायला घालतो. त्यानंतर आता अस्मितासुद्धा ना अश्विनला पेस्ट्री खायला घालते. आणि इतक्यातच आहे ना आता हा आनंद आहे ना तो खूप आनंद वाटत असतो कल्पनाताई ना, अर्थातच हे सगळं बघून की त्यांची दोन्ही मुलं आता खूप आनंदात आणि खुश आहेत म्हणून. अश्विन म्हणतो, सायली विनी आता तुझी टर्न, आता तू खा बरं आईस्क्रीम. आता सायली पण खाऊन दाखवते, हे बघा म्हणते. आणि म्हणते, बरं आता मी फोन ठेवते हां, प्रतिमा त्या आणि सुमन काकू पूजेला जात आहेत ना तर मी त्या गडबडीत आहे बरं का. कल्पनाताई म्हणतात, हो हो अगं मी पण पोचते बरं का. सायली म्हणते, आई लवकर या हां. आता सगळेजण बाय म्हणतात आणि आता फोन ठेवून टाकतात. आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणत असतात की खरं तर मगाचपासून आहे ना मी खूप अस्वस्थ होते, पण आता तुम्हा दोघांना मी आनंदात बघितलंय ना, मग मी आता पूजा अगदी खुशीने करू शकते असं कल्पनाताई म्हणतात. प्रतापराव म्हणतात, जा अगदी खुशाल पूजेला जा आणि 7 जन्म काय 14 जन्मासाठी ना आपला संसार मागून घे म्हणून. कल्पनाताई खूप हसत असतात आणि त्यांना खूप आनंद होतो. प्रतापराव म्हणतात, तोपर्यंत ना मी तर बसून पेस्ट्री खातो. अस्मिता म्हणते, काय डॅड तुम्ही सुद्धा? प्रतापराव म्हणतात, अगं मग म्हणजे माझी मुलं आता आनंदात आहेत, मग म्हटल्यानंतर मी सेलिब्रेट नको का करायला सांग बरं. असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणतात ठीक आहे. आणि मग प्रतापराव म्हणतात, आणि माझा कुठं उपास आहे, दे 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 इकडे दे. आणि आता लगेच प्रतापराव सुद्धा पेस्ट्री घेतात आणि पेस्ट्री खातात. कल्पनाताई म्हणतात, बरं आता मी निघते हां म्हणून. आता प्रतापराव पेस्ट्री खातात आणि म्हणतात, खरंच खूप छान आहे रे, एकदम टेस्टी म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा किल्लेदारांच्या घरचा सीन. आता ना सुमन काकू आणि प्रतिमा ते येतात. तर सायली म्हणते, या किती छान दिसते ना तुम्ही, मला सुद्धा वडाची पूजा करता आली असती तर किती बरं झालं असतं ना. तर सुमन काकू म्हणते, अगं तुला चांगल्या कामासाठी पूजा करता येत नाही आहे ना, मग काहीच हरकत नाही. प्रतिमा त्या म्हणतात, चल आता आपण पूजेची तयारी करूयात म्हणून. सुमन काकू म्हणते की वहिनी ऐका ना, मी रीत म्हणून पूजा करायला येते खरी, पण मला हाच नवरा आहे ना, असला नवरा 7 जन्म वगैरे नको हां मला मिळायला असं सुमन काकू म्हणत असते. सायली आता म्हणते, सुमन काकू हे बघा तुम्ही वाईट वाटून नका घेऊ, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, उलट देवाकडे अशी प्रार्थना करा की तुमच्या नवऱ्याला याच जन्मात पश्चाताप होऊ देत म्हणून. ठीक आहे. आता सुमन म्हणते की हो म्हणून. आता सायली म्हणते, थांबा मी आणते हां पूजेची ताटं सगळे म्हणून. आता सायली तिथे ताट घेऊन येते. या तिघीजणी मिळून छान तयारी करतात. इतक्याच तिथं अर्जुन येतो आणि म्हणतो, अरे वा पूजेची तयारी झाली सुद्धा. आता सुमन काकू म्हणते, अरे अर्जुन मी तुझ्यासाठी कॉफी आणते हां. तर आणि अर्जुन म्हणतो, हो नक्की म्हणतो. सुमन काकू कॉफी आणायला जाते तर अर्जुनचं लक्ष असतं सायलीकडे. अर्जुन पाहत असतो सायलीकडे आणि सायलीसुद्धा अर्जुनने बघितलं की मुद्दाम आहे ना फुगून बसल्यासारखा चेहरा करते आणि तोंड फिरवते आणि त्याच्याकडे रागाने बघते. आता हे सगळं ना प्रतिमा
प्रतिमात्यांच्या लक्षात येतं, पण प्रतिमात्या काहीच बोलत नाहीत. आणि सायलीचा राग जसा योग्य असतो तसा अर्जुनचं सुद्धा रुसणं अतिशय योग्यच असतं. आपण पाहतो की सुमन काकू आता अर्जुनला ना कॉफी आणून देते. आता अर्जुन कॉफी घेतो आणि आता हे सगळं सायली बघत असते, पण ना प्रतिमात्यांचं लक्ष दाराच्या बाहेरच असतं. आता सुमन काकू म्हणते, अरे वहिनी तुम्ही बाहेर काय बघताय, म्हणजे तुम्ही कोणाची वाट वगैरे बघताय का, काय झालं म्हणून. तर आणि पण भाऊजी तर आज इतक्यात येणारच नाही आहेत ना, मग तुम्ही बाहेर का बघताय म्हणून, कुणाची वाट पाहताय. आता बघा इतक्यातच आहे ना सायलीताई म्हणून आश्रमातली मुलं आणि आता कुसुमताई हे सगळेजण येतात ना. आता सायलीला इतका आनंद होतो ना की बस सायली खूप खुश होते. आता मुलांना भेटून सायली इतकी खुश होते ना, पण अर्जुनला वाटत असते की अरे तिला खूप दसदस करू नका था, अरे असं सांगत असतो अर्जुन. पण सायली म्हणते असं काही होणार नाही. आणि मुली इतकी खुश असतात ना, सायली म्हणते तुम्ही सगळी इतकी अचानक कशी काय आलात बरं. आणि आपण पाहतोय कुसुमताई म्हणते आम्हाला प्रतिमाताईंनी ना आमंत्रण दिलं आहे म्हणून आम्ही आलो आहेत. प्रतिमाताईंनी हे सायलीसाठी सरप्राईज ठेवलेलं असतं, कारण सायली एकटी बोर होऊ नये ना म्हणून. कुसुमताई म्हणतात की अगं त्यांनी मला सांगितलं की तुला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही म्हणून तू नाराज आहेस ना, तर तुझा मूड मग कसा काय ठीक होणार. त्यासाठी जादूची कांडी कुठली, मी आणि मुलं, हो की नाही. सायली म्हणते हो ना म्हणून. आणि खूप खुश असते सायली, कारण आश्रमातली मुलं तिला भेटायला आली आहेत. आता कल्पनाताई म्हणतात असं काही नाही आहे, काल मला कल्पनाचा फोन आला होता ना, त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की तुला सरप्राईज देण्याकरता या सगळ्यांना ना इथं बोलवायचं म्हणून. आणि सायली म्हणते खरंच खूप छान कल्पना आहे म्हणून. आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांचे आभार मी कसे मानू ना, मला तर ते काही कळतच नाही म्हणून. कल्पनाताई म्हणतात काही काय. प्रतिमात्या म्हणतात अगं आभार कशासाठी मानायचे, तू वेडीस का गं तू, तुझा आनंद ज्या गोष्टीचा आहे ते तर आम्ही करणारच ना. कल्पनाताई म्हणतात बरं आम्ही आता पटकन पूजा करून येतो, तुम्ही आता गप्पा मारत बसा हां. आणि म्हणतात चला निघायचं म्हणून. आता या तिघीजणी सुद्धा वडाची पूजा करायला निघून जातात. आता तिथे फक्त अर्जुन, सायली, कुसुमताई आणि मुलं हे एवढेच असतात. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच, तुम्ही सगळे जण आलात म्हणून, तुम्ही आलात म्हणून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती जरा आनंद तरी आला ना म्हणून. आणि आता अर्जुन बघा पुढे म्हणतो की ते छोटी मुलं म्हणतात की आता सायलीताईचं बाळ झाल्यावर आम्ही त्याच्याशी खूप खेळणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की येस. कुसुमताई म्हणते बघा सायलीताईला त्रास द्यायचा नाही हां, तिची तब्येत आधीच नाजूक आहे, नाही तर ना धपाटा मारेन म्हणून. आता सायली म्हणते कुसुमताई अगं यांच्या दंग्याने मला काही त्रास होणार नाही, उलट येताना आधी सांगितलंच असतं ना, तर माझ्या बाळांसाठी मी काहीतरी खायला करून ठेवलं असतं ना. आता कुसुमताई म्हणते घ्या, हिला ना काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो बरं मला सांगा चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम हे सगळं कुणाला खायचं आहे, तुम्ही खाणार तर आहात ना. तर कुसुमताईच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि कुसुमताई म्हणते मी पण खाणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो तुम्ही पण खाणार आहेत हे सगळं. आता लगेच कुसुमताई म्हणते नाही म्हणजे यांच्यासाठी आणा, यांच्यासाठी म्हणून. अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी सुद्धा हे सगळं जण घेऊन येतो म्हणून. आणि बघा इतक्यातच आहे ना कुसुमताई जोरात हसते आणि म्हणते हो चालेल चालेल म्हणून. आणि तो छोटा मुलगा म्हणतो कुसुमताई आज ना हा चिडका बिब्बा जरा जास्त सुधारला आहे ना गं. आता लगेच सायली म्हणते चिडका बिब्बा वगैरे नाही हं म्हणायचं त्यांना म्हणून. अर्जुन लगेचच राग आल्याचा ड्रामा करतो आणि म्हणतो काय बोललात तुम्ही, काय बोललात मला, चिडका बिब्बा कोणाला बोललात तुम्ही हां. कुसुमताई म्हणते तर पप्पा असं करते आणि म्हणते अहो काय आहे ना की ते चूक माझी हो, काय आहे ना की मी त्यांच्यासमोर आहे ना तुम्हाला काही पण म्हणते ना म्हणून. अर्जुन इतक्या रागाने बघतो ना आणि लगेच कुसुमताई म्हणत असते की सॉरी. अर्जुन म्हणतो आज ना आता या मुलांना, आणि लगेचच बघा हसून म्हणतो की सगळं काही माफ आहे म्हणून. आणि म्हणतो आज मी तुमच्यासाठी सगळं काही खायला ऑर्डर करतो म्हणून. सगळेजण आता ये करून ओरडत असतात. अर्जुन म्हणतो बरं तुम्हाला आता आत बसून गप्पा मारत बोर व्हायचे की माझ्यासोबत बाहेर येऊन खेळायचे. मुलं म्हणतात बाहेर जायचे, म्हणतात अर्जुन सगळ्या मुलांना घेऊन बाहेर जातो आणि सगळेजण बाहेर जाऊन खेळतात. आता कुसुमताई म्हणते सायली ये ग बस इथं म्हणून. आता दोघीजणी गप्पा मारायला लागतात. आता कुसुमताई म्हणते काय गे सायली, अगं अर्जुन सरांमध्ये किती फरक आहे ग, पहिले अगोदर असे नव्हते, अगोदर त्यांना मुलं अजिबात आवडत नव्हते आणि आता बघ ना सायली म्हणते आता ते स्वतः बाबा होणार आहेत ना म्हणून तितकी काळजी करायला लागलेत, बाकी काहीच नाही. आणि म्हणते की दुसरी एखादी कितीही महत्त्वाची गोष्ट असली ना तरीसुद्धा ना त्यांना ही काळजी जास्त आता मोठी वाटायला लागली. कुसुमताई म्हणते आता अगं तुझी काळजी करणं यापेक्षा मोठी ती गोष्ट काय आहे ना अजून. बरं मला एक गोष्ट सांग की तुझी तब्येत कशी आहे सायली म्हणते खूप छान आहे माझी. आता कुसुमताई म्हणत असते की मळमळते का तुला, अशा अनेक गप्पा मारतात त्या. आणि ठरलं तर मग आजचा भाग आहे ना इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या भागात आपण पुन्हा तोच सीन पाहणार आहोत की अर्जुन सायलीला म्हणतो की आता आपण पुन्हा एकदा ना रिक्रिएशन करायचं आणि या रिक्रिएशनने आता तुम्ही वेगळे नाही तर आता तुम्ही एकत्र होणार. आणि माझी एक अट आहे ते म्हणजे या रिक्रिएशनच्या वेळेस आहे ना की मी तुमच्यासोबत येणार म्हणून. आणि सायली आणि अर्जुन दोघेही म्हणतात ठरलं तर मग आपण रिक्रिएशन नक्कीच करायचं, कारण अर्जुन हे वटपौर्णिमेचं गिफ्ट सायलीसाठी देणार असतो ना आणि हे सगळं अर्थातच उद्याच्या भागात होणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. उद्याचा वटपौर्णिमा विशेष खूप सुंदर भाग असणार आहे. आणि हो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.